न्यू इंग्लिश स्कूल टाकेद इथल्या घटनेनं खळबळ उडाली आहे। जोशी नामक शिक्षकानंच वर्गातील विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे पाठवल्याची माहिती आहे। इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात धक्कादायक घटना घडली। शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार घडला। 55 वर्षीय मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय। तुकाराम साबळे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे। विद्यार्थिनीला वेदना होऊ लागल्यानं तिनं घरच्यांना याबाबत सांगितल्यानंतर घोटी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। घोटी पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकाला आणि शिक्षकाला ताब्यात घेतलाय। त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 64-65-1 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याविषयी पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी अधिक माहिती दिली। नेमकी काय घटना घडली? घोटी पोलीस स्टेशन अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। सर, या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक खरी भूमिका आहे, परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे। याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला आहे, परंतु ज्या शिक्षकाने त्या मुलीला पाठवलं त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे, कारण की त्याला हे माहीत आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करता त्यानं पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय, म्हणून त्याला हे आरोपी केलेलं या गुन्ह्यामध्ये। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।